नमस्कार श्रोते हो, स्वागत आहे तुमचं मराठी नॉव्हल स्टुडिओमध्ये. चॅनलवर पहिल्यांदा झाला असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. चला तर मग सुरुवात करूया आपल्या कथेच्या वाचनाला. प्रतिशोध, अ रिव्हेंज लव्ह स्टोरी, पार्ट 9. मागील भागात. आय एम सॉरी भाई, माझ्यामुळे तुमचा मूड स्पॉईल झाला, गीता नाराजी व्यक्त करत म्हणाली. अजिबात नाही, माझ्या मूडपेक्षा मला तू जास्त इम्पॉर्टंट आहेस. चल, युवी म्हणाला आणि तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला घेऊन तोही पार्किंग लॉटमध्ये आला. आता पुढे. युवी निशा आणि गीताला दोघींनाही घेऊन घरी आला. निशा तंतनत तिच्या रूममध्ये निघून गेली. त्यावर गीताने नाराजीने युवीकडे बघितलं. तिच्याकडे लक्ष देऊ नकोस, युवी म्हणाला आणि एक दीर्घ श्वास सोडला. त्याने गीताला तिच्या रूममध्ये नीट झोपवलं आणि तिला गुड नाईट म्हणून त्याच्या रूममध्ये निघून गेला. युवी त्याच्या रूममध्ये जाताच गीताने तिच्या फोनवरून वीरला फोन केला. पिकअप द फोन वीर, गीता फोनकडे बघत म्हणाली. वीर पबमध्ये स्पर्शिकासोबत मस्त एन्जॉय करत होता. फोन सायलेंट असल्याने त्याला जाणवलं नाही. गीताने 3-4 वेळा त्याला फोन लावला, पण वीरने एकदाही तिचा फोन उचलला नाही. डॅम इट, असं म्हणत गीताने रागात फोन बेडवर आपटला. ती हातात गच्च डोकं पकडून बेडवर बसली आणि विचार करत होती. वीरसोबत ती मुलगी कोण होती? ह्या मुलीला मी कुठेतरी पाहिलं आहे. कुठे बरं, कुठे? गीता मनात विचार करत होती. येस, त्या दिवशी वीरच्या पार्टीतसुद्धा हीच मुलगी वीरसोबत डान्स करत होती. येस, म्हणजे वीर त्या मुलीला डेट करतोय का? हाऊ इट्स पॉसिबल? वीर तर फक्त माझ्यावर प्रेम करतो. नाही, ती मुलगीच माझ्या वीरच्या मागे लागली असणार. चीप गर्ल, गीता मनात विचार करत चरफडत होती. गॉड, हे सारखं मळमळ का होतंय मला? गीता छातीवर हाताने चोळत म्हणाली आणि तिला उलटी आल्यासारखं झालं. ती लगेच बाथरूममध्ये पळाली. उलटी झाल्यावर तिला थोडं बरं वाटायला लागलं. ती तोंड धुवून पुन्हा बेडवर येऊन बसली आणि लगेचच 5-6 मिनिटांत ती विजेचा झटका लागावा तशी बेडवरून उठली आणि मोबाईल घेऊन गुगलवर काहीतरी सर्च करू लागली. आणि जसं जसं तिने सर्च केलं तिच्या चेहऱ्याचा सगळा रंगच उडाला. गीताने गुगलवर तिला मागच्या काही दिवसांपासून होणाऱ्या त्रासाबद्दल टाईप केलं होतं आणि त्यावरून तिच्या लक्षात आलं की अशा प्रकारची लक्षणं फक्त प्रेग्नन्सीमध्ये दिसून येतात. गीताने घाबरून तिची पिरियड्स डेट बघितली तर तिला मागच्या 2 महिन्यांपासून पिरियड्सच आलेच नाहीत हे लगेच तिच्या लक्षात आलं आणि आता ती त्यामुळे प्रचंड घाबरली. माय गॉड, मी असा मूर्खपणा कसा काय करू शकते? मी डेट कसं काय विसरले? पण मी तर प्रत्येक रिलेशननंतर पिल्स घेत असते, मग हे कसं झालं? गीताचं विचार करूनच अंग थरथर कापत होतं. तिने लगेच बाजूच्या टेबलवरून पाण्याचा ग्लास घेतला आणि गटागटा पाणी पिलं. ती विचार करत होती आणि आपसुकच तिचा हात तिच्या पोटावर गेला आणि तिच्या चेहऱ्यावर एक हलकी नकळत स्माईल आली. पण लगेच तिच्या चेहऱ्यावरची ती स्माईल जाऊन त्या ठिकाणी पुन्हा भीती पसरली. भाईला समजलं तर? आणि डॅड, ते काय म्हणतील? नो, डॅड येण्याअगोदर मला लवकरात लवकर वीरशी बोलायला हवं आणि भाईला विश्वासात घ्यायला हवं, गीता विचार करत होती. वीर आणि स्पर्शिकाला एकत्र बोलताना हसताना पाहून प्रियालाही स्पर्शिकाचा आता खूप राग येत होता. स्पर्शिका, निघायचं का? प्रियाने त्यांच्या जवळ येत स्पर्शिकाला आवाज दिला. हां, आले. स्पर्शिकाने तिला 5 मिनिट असा इशारा केला आणि त्याच्याशी परत बोलत उभी राहिली. ओके वीर, बाय. खूप वेळ झाला आम्हाला, निघायला हवं, स्पर्शिका वीरला म्हणाली. ओके, तुझ्याशी भेटून छान वाटलं, वीर तिला मिठी मारत म्हणाला. मला पण, बाय, स्पर्शिका त्याला पुन्हा म्हणाली. तुझा फोन नंबर? वीरने तिला हटकलं. 345... स्पर्शिका हसून त्याला फोन नंबर सांगितला. थँक्स, मी फोन केला तर चालेल ना? वीर खुश होत म्हणाला. ऑफकोर्स, स्पर्शिका स्माईल करत म्हणाली. नाऊ, बाय, स्पर्शिका म्हणाली. बाय. वीरने तिला परत मिठी मारली आणि स्पर्शिका प्रियाजवळ आली. निघूया? स्पर्शी प्रियाला म्हणाली.
हा केव्हा भेटला तुला? प्रिया नाकमुरडत म्हणाली. मघाशीच. आमची ना मैत्री पण झाली. स्पर्शिका डोळे मिचकावत म्हणाली. स्पर्शी, मला हा माणूस जरा बरोबर वाटत नाही. मी याच्याबद्दल जे काही ऐकलं आहे त्यावरून म्हणते, थोडं लिमिट ठेवून मैत्री कर. प्रिया तिला वॉर्न करत म्हणाली. प्रिया, चांगला मुलगा आहे तो. वाईट असता तर माझ्या लगेच लक्षात आलं नसतं का? लोक ना उगाच कुणालाही बदनाम करतात. स्पर्शिका नाकमुरडत म्हणाली. उगाच कोणी नाही करत, टाळी एका हाताने वाजत नाही. प्रिया म्हणाली. ओके बाबा, चल आता. स्पर्शिका प्रियाला हाताला धरून बाहेर नेत म्हणाली. थोड्या वेळाने वीरसुद्धा घरी आला. फ्रेश होऊन त्याने बेडवर अंग टाकलं आणि सहज फोन चेक केला तर त्यावर गीताचे 3-4 मिस कॉल पडलेले दिसले. त्याने लगेच तिला एक मिस कॉल दिला आणि लगेच मिनिटाभरात गीताने त्याला पुन्हा कॉल बॅक केला. हॅलो डार्लिंग, तू फोन केला होतास का? वीर गीताला लाडात येत म्हणाला. 4 वेळा वीर, 4 वेळा मी तुला फोन केला आणि तू अजिबात फोन उचलला नाहीस. गीता तक्रार करत म्हणाली. आय एम सॉरी डार्लिंग, आज ऑफिसमध्ये खूप बिझी होतो. आता जस्ट थोड्या वेळापूर्वीच तर घरी आलोय. तुझा मिस कॉल बघितला आणि राहवलं नाही म्हणून लगेच तुला मिस कॉल दिला. म्हणलं जागी असशील तर फोन नक्कीच करशील, वीर म्हणाला. वीर तिच्याशी खोटं बोलतोय हे तर तिच्या लक्षात आलं होतं, पण उगाच रात्रीच्या वेळी वाद नको म्हणून ती शांत बसली. वीर, मला तुला भेटायचं आहे, गीता शांतपणे म्हणाली. ऑफकोर्स, एनी टाईम माय लव्ह, वीर पुन्हा लाडात येत म्हणाला. मी उद्या येते, गीता म्हणाली. हो, मी वाट पाहतोय, वीर म्हणाला. गुड नाईट, गीता म्हणाली. गुड नाईट, त्यावर वीरसुद्धा म्हणाला. गीताने फोन ठेवून दिला. त्याच्याशी बोलल्यानंतर तिला थोडं बरं वाटत होतं, पण तो तिच्याशी खोटं का बोलला हे तिला अजून कळत नव्हतं. जे काही आहे ते उद्याला सगळं क्लिअर होईल असं मनाला समजावून गीतासुद्धा मग शांत झोपून गेली. स्पर्शिका वीरच्या आठवणीत बेडवर लोळत होती. तिला त्याच्यासोबत पबमध्ये केलेला डान्स, त्याला तिची मिठी मारणं सगळं आठवून ती गालात हसत लाजत होती. प्रियाचं वीरबद्दल काही चांगलं मत नाही. तो खरंच चांगला मुलगा नसेल का? स्पर्शिका मनात विचार करत म्हणाली. नाही, तो चांगलाच आहे. मला तर तो काही वाईट असेल असं जाणवलं नाही. ही प्रिया पण ना कुणावरही उगाच संशय घेते. त्याची होणारी प्रोग्रेस लोकांना देखवत नसेल, त्यामुळे उगाच त्याच्या विरुद्ध अफवा पसरवतात. तसंही चांगल्याच लोकांच्या बाबतीत अफवा पसरतात. स्पर्शिका विचार करत होती. मग त्याच्या विचारात तीसुद्धा तशीच झोपून गेली. इन मॉर्निंग, सकाळीच एक मुलगा स्पर्शिकाच्या घरी येऊन तिच्यासाठी एक रेड गुलाबांचा सुंदर बुके आणि एक चॉकलेटचा बॉक्स घेऊन आला. काय रे, कोण पाठवलंय हे? आनंदीने त्या मुलाला आता रोखून विचारलं. ऑनलाईन बुकिंग होती मॅम, त्याने पूर्वीप्रमाणेच उत्तर दिलं. कमाल आहे, कोणीतरी रोज बुके आणि चॉकलेट्स पाठवायला तुम्हाला सांगत आहे आणि तुम्ही त्याचं नावगाव काही न विचारता डिलिव्हरीसुद्धा करताय. आनंदी जरा चिडून म्हणाली. मॅडम, मी फक्त डिलिव्हरी बॉय आहे, याबद्दल तुम्हाला आमचे मॅनेजर काही सांगू शकतील, तो मुलगा अदबीने म्हणाला आणि आनंदीची साईन घेऊन निघून गेला. काय एक लोक असतात ना, आनंदी आत येत पुटपुटत होती. काय झालं, कुणाशी बोलतेस? साहिल ऑफिसला जाण्यासाठी तयार होऊन खाली येत म्हणाला. हे बघा, आता स्पर्शीसाठी कुणीतरी रोज बुके आणि चॉकलेट्स पाठवत आहे, आनंदी म्हणाली. त्यावर कार्ड असेल ना, साहिल म्हणाला. तेच तर, कार्ड आहे पण त्यावर नाव नाही, तर शायरी लिहिलेली असते, आनंदी कार्ड दाखवत म्हणाली. बघू, साहिल म्हणाला. हे घ्या, वाचा, मी नाश्ता लावते. आनंदीने त्याच्या हातात कार्ड दिलं आणि किचनमध्ये निघून गेली. मेरी आँखों के ख्वाब, दिल के अरमान हो तुमसे ही तो हूँ मैं, मेरी पहचान हो तुम, मैं ज़मीन हूँ अगर तो मेरे आसमान हो तुम, सच मानो मेरे लिए तो सारा जहां हो तुम, स्वीट हार्ट. साहिलने ते कार्ड वाचलं आणि तसंच त्या बुकेमध्ये ठेवलं आणि डायनिंग टेबलवर येऊन बसला. वाचलं कार्ड? आनंदी म्हणाली. तू याबद्दल स्पर्शिकाला विचारलं नाहीस का? साहिल म्हणाला. हो, पण तिलाही याबद्दल काहीच माहीत नाही, आनंदी म्हणाली. अहो, मला ना आता भीती वाटायला लागली आहे. आजकाल एकतर्फी प्रेमातून काहीही घडत असतं. आपली स्पर्शिका, तिला काही होणार तर नाही ना? आनंदी काळजीने म्हणाली. असं काही नाही होणार. अजून एकदा तिला विचारू, कदाचित तिला काही कळलं असेल तर. नको काळजी करूस, साहिल म्हणाला. गुड मॉर्निंग दादा. गुड मॉर्निंग वहिनी, स्पर्शी डायनिंग टेबलवर बसत म्हणाली. स्पर्शिका, तुझ्यासाठी आज परत बुके आला आहे, आनंदी म्हणाली. व्हॉट? कुठे आहे? स्पर्शिका म्हणाली. तो बघ, आनंदी म्हणाली.
स्पर्शी, हे कोण पाठवतंय? साहिल म्हणाला. माहीत नाही दादा, त्यावर नाव नसतं. स्पर्शिका पुन्हा म्हणाली. ठीक आहे, उद्या जर असा बुके आला तर अजिबात तो घ्यायचा नाही. साहिल आनंदी आणि स्पर्शिकाला पाहून म्हणाला. साहिल त्यानंतर ऑफिसला निघून गेला. स्पर्शिका तो बुके आणि चॉकलेटचा बॉक्स घेऊन तिच्या रूममध्ये आली. दार बंद करून तिने ब्लॉकमधील कार्ड वाचलं. मग चॉकलेट बॉक्स उघडून त्यातून कार्ड काढून ते पण वाचलं. अगर अपनी किस्मत लिखने का जरा सा भी हक हो मुझे तो अपने नाम के साथ तुझे हर बार लिखूं स्वीट हार्ट. स्पर्शिका दोन्ही कार्ड परत परत वाचून हे कोणी पाठवलं असेल याचा विचार करत होती आणि तिचा विचार फक्त वीरपर्यंत येऊन थांबत होता. तिने फिंगर क्रॉस केली आणि ते कार्ड अगोदरच्या कार्डसोबत ठेवून दिलं. युवी ऑफिसला निघून गेल्यावर गीता लगेच कामाचं निमित्त करून घराबाहेर पडली. निशाने तिला जाताना विचारलं सुद्धा, पण तिला आत्ताच काही सांगणं तिला बरोबर वाटलं नाही. त्यामुळे काहीतरी उडवाउडवीची उत्तरे देत गीता निघून गेली. गीताने सगळ्यात आधी एका मेडिकल शॉपसमोर गाडी थांबवली. चेहरा व्यवस्थित कव्हर करून तिने मेडिकलवरून प्रेग्नन्सी किट विकत घेतली आणि एका मॉलमध्ये जाऊन वॉशरूममध्ये तिने किट वापरून प्रेग्नन्सी टेस्ट केली. त्यावर लगेच रिझल्ट पॉझिटिव्ह आला. गीता आता प्रचंड घाबरली. 10 मिनटं तर ती तशीच वॉशरूममध्ये बसून होती. जेव्हा इतर लेडीजचा आवाज आला तेव्हा भानावर येत तिने किट बॅगमध्ये लपवली आणि तोंडावर पाणी मारून बाहेर आली. तिने मिररमध्ये पाहून स्वतःचा अवतार नीट केला आणि चेहरा नॉर्मल करून परत कव्हर करून मॉलच्या बाहेर पडली. तिने गाडी सरळ वीरच्या फार्म हाऊसवर घेतली. वीर अगोदरच तिची वाट बघत फार्म हाऊसवर हजर होता. गीता आल्या आल्या त्याने तिला गच्च मिठी मारली. 2च तर दिवस झाले होते भेटून, इतकं मिस केलंस मला? वीर तिच्या मानेवर ओठ फिरवत म्हणाला. वीर, आपण लग्न कधी करायचं? गीता शांतपणे म्हणाली. तिच्या तोंडून लग्न शब्द ऐकताच वीर तसाच तिच्या मानेवर थांबला. हे बोलायची ही वेळ आहे का? वीर परत तिच्या मानेवर चेहरा घासत म्हणाला. वीर प्लीज, आय वॉन्ट आन्सर. आपण लग्न कधी करायचं? तुला जगताप इंडस्ट्रीचा प्रोजेक्ट पाहिजे होता ना, तो मी तुला मिळवून दिला. आता इंडस्ट्रीमध्ये तुझं बऱ्यापैकी नावसुद्धा झालं आहे. मग आता आपण आपल्या रिलेशनबद्दल सगळ्यांना सांगायला हवं, गीता म्हणाली. वीर तिच्यापासून बाजूला झाला. गीता, मलाही वाटतं आपण असं चोरून न भेटता सगळ्यांसमोर भेटावं, बोलावं, पण मला भीती वाटते गं. तुझा भाई आपल्या रिलेशनसाठी नाही म्हणाला तर हे सुद्धा बंद होईल आणि मी तुला भेटल्याशिवाय नाही राहू शकत, असं म्हणत वीरने तिला परत जवळ घेतलं. वीर प्लीज, तू नेहमी असाच म्हणतोस आणि विषय टाळतोस, पण आज तुला सांगावंच लागेल. आपण लग्न कधी करायचं? भाईची चिंता करू नको, तो माझ्या आनंदासाठी काहीही करायला तयार असतो. तो तुलाही स्वीकारेल. गीता त्याचा हात हातात घेत म्हणाली. करूया ना गीता, पुढे लग्न करायचंच आहे. वीर तिच्यापासून हात सोडून घेत म्हणाला आणि ड्रिंक काउंटरकडे गेला. कधी वीर? हे उत्तर ऐकून ऐकून मी आता कंटाळली आहे. यानंतर मी जास्त दिवस नाही थांबू शकणार. ऑलरेडी मला 2 महिने झालेत, गीता म्हणाली. म्हणजे? वीर गोंधळून म्हणाला. आय ॲम प्रेग्नेंट वीर, गीता त्याला मिठी मारून म्हणाली. व्हॉट? वीर हे सगळं ऐकून विजेचा झटका लागावा तसा जागीच उडाला. हो वीर, मी प्रेग्नेंट आहे. मलाही आत्ताच थोड्या वेळापूर्वी कळलं. आता आपल्याकडे थांबण्यासाठी जास्त वेळ नाही वीर. काही दिवसांनी माझं पोट दिसायला लागेल आणि सगळ्यांच्या लक्षात येईल. आपल्या प्रेमाला कुणी चुकीचं समजण्याआधी आपण सगळ्यांना हे सगळं सांगायला हवं वीर. आपल्या बाळाला कुणी नाव ठेवता कामा नये, गीता त्याला मिठी मारून पुन्हा म्हणाली. पण हे कसं शक्य आहे गीता? आपण एकत्र आल्यावर तू पिल्स घेत होतीस ना? वीर गडबडून म्हणाला. हो घेत होते, पण कधी कधी पिल्स काम करत नाहीत. मलाही पहिलं शॉक बसला, पण आता जे झालं ते झालं. मला हे बाळ हवंय वीर, मला तू हवा आहेस. मला या बाळासाठी त्याची हक्काची फॅमिली हवी आहे. बोल ना वीर, आपण लग्न कधी करायचं? गीता म्हणाली. 1 मिनिट गीता, लग्न वगैरे नंतर बघू. अगोदर या बाळाचं काय करायचं ते ठरवायला हवं, वीर म्हणाला. व्हॉट डू यू मीन? गीता त्याला रोखून बघत म्हणाली. मला हे बाळ नकोय गीता. माझी फॅमिली या बाळाला कधीच ॲक्सेप्ट करणार नाही. आपल्याला तुझं अबॉर्शन करावं लागेल, वीर म्हणाला आणि त्याच्या तोंडून अबॉर्शनचं नाव ऐकताच गीताच्या पायाखालची जमीन सरकली. तिने लगेच पोटावर हात ठेवला आणि तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. तुझं बाळ आहे हे वीर, तू असं कसं बोलू शकतोस? जसं काही तुझा याच्याशी काहीच संबंध नाही, गीता डोळ्यात पाणी आणून म्हणाली. मला मान्य आहे गीता, हे बाळ माझं आहे, पण हे बाळ आपल्या लग्ना अगोदर होणारं बाळ आहे. आपली फॅमिली, समाज या बाळाला कधीच स्वीकारणार नाही.
सगळे त्याला अनैतिक संबंधातून जन्माला आलं आहे अशी नावे ठेवतील. चालेल तुला? वीर तिला समजावत म्हणाला. म्हणून म्हणते ना वीर, आपण लगेच आत्ताच लग्न करूया. गीता रडत म्हणाली. अगं एक वेळ आपण लग्न करू ही, पण तरीही माझ्या घरचे या बाळाला आणि तुला स्वीकारतील याची गॅरंटी नाही. म्हणजे? गीता म्हणाली. म्हणजे ज्या मुलीने लग्नाआधीच सगळी मर्यादा ओलांडली असेल तिला माझ्या घरचे कधीच स्वीकार करणार नाहीत. मला माहीत आहे त्यांचा स्वभाव आणि मी त्यांच्या विरोधात जाऊ शकत नाही. गीता, वीर म्हणाला. विरोधात जाऊ शकत नाहीस आणि मी माझ्या भाईच्या विरोधात गेले ना, कुणासाठी? तुझ्यासाठी, आपल्यातील प्रेमासाठी. आणि तू म्हणतोयस तुझ्या बाळासाठी तू तुझ्या घरच्यांच्या विरोधात जाऊ शकत नाहीस? गीता आता चांगलीच खवळली होती. हे बघ गीता, तू जरा शांतपणे विचार कर. आपण हे अबॉर्शन करून घेऊ आणि त्यानंतर लगेच लग्न करू. जास्तीत जास्त काय होईल? माझ्या घरचे मला गपचूप लग्न केलं म्हणून काही दिवस बोलणार नाहीत, पण नंतर सगळं ठीक होईल. ट्रस्ट मी प्लीज. वीर गीताचा चेहरा हाताच्या उंजळीत घेत म्हणाला. नो वीर, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. हे आपलं पहिलं बाळ आहे. त्याला तू या जगात येण्या अगोदरच मारून टाकणार? गीता रडत म्हणाली. लग्नानंतर अजून दुसरं बाळ होईल गीता, प्लीज मला समजून घे. वीर म्हणाला. अजिबात नाही. कुणी काहीही म्हणो, मी हे माझं बाळ अजिबात अबॉर्ट करणार नाही, समजलं? गीता वीरला रागात येत म्हणाली. मग आपलं लग्न होणार नाही. तूच ठरव, तुला हे बाळ हवं आहे की मी. चॉईस इज युअर्स. वीर खांदे उडवत म्हणाला. आता गीता विचारात पडली. तिचं जितकं प्रेम वीरवर होतं तितकंच तिला तिच्या होणाऱ्या बाळावर सुद्धा वाटायला लागलं होतं. पण करणार काय? बाळाला निवडलं तर वीर त्याच्या जिम्मेदारीपासून हात झटकत होता. आणि तसंही ज्या बाळाला ती या जगात आणू पाहत होती त्यालाच जर कुणी अनोरस म्हणून संबोधलं तर ती कशी सहन करणार होती? त्यात तिच्या फॅमिलीच्या रेप्युटेशनचाही प्रश्न होताच. तिच्या घरी कळल्यावर सगळे कसे रिॲक्ट होतील याचीसुद्धा तिला खूप भीती वाटत होती. तिने डोळ्यात पाणी आणून तिच्या पोटावर अलगद हात फिरवला आणि डोळे मिटून दीर्घ श्वास घेतला. ठीक आहे वीर, मी अबॉर्शनसाठी तयार आहे, पण माझी एक अट आहे. गीता म्हणाली. कोणती अट? वीर म्हणाला. अबॉर्शन झाल्यावर आपण लगेच कोर्ट मॅरेज करायचं. गीता निर्विकार चेहऱ्याने म्हणाली. ऑफकोर्स डार्लिंग, अबॉर्शननंतर आपल्याला काहीच भीती नाही. वीर तिला मिठी मारून म्हणाला. आय लव्ह यू डार्लिंग, आणि मला खरंच माफ कर. माझ्यामुळे तुला किती त्रास होतोय ना? वीर डोळ्यात खोटे अश्रू आणून म्हणाला. आय लव्ह यू टू वीर, आय कांट लिव्ह विदाऊट यू. गीता त्याची मिठी घट्ट करून रडत म्हणाली. डोंट क्राय. एकदा अबॉर्शन झालं की सगळं काही ठीक होईल. वीर म्हणाला. नक्की ना वीर? गीता म्हणाली. हो बाबा, नक्की. वीर म्हणाला. आता छान फ्रेश हो, आपण लंचला जाऊ, मग तू घरी जा, ओके? वीर गीताचा चेहरा हाताच्या उंजळीत घेत म्हणाला. असं म्हणून गीता फ्रेश व्हायला निघून गेली. ती जाताच वीरने चेहऱ्यावर खुनशी हास्य आणलं आणि एका माणसाला फोन केला. हॅलो? हां, मी सांगतोय अगदी तसंच झालं पाहिजे, वीर म्हणाला आणि त्यानंतर त्याने थोडंफार काही बोलून फोन कट केला. गीता फ्रेश होऊन थोड्याच वेळात बाहेर आली. निघूया? वीर तिच्या चेहऱ्यावर हात फिरवत म्हणाला. हो, गीता म्हणाली. गीता, मी आत्ताच डॉक्टरशी बोललो आहे. आपल्याला अबॉर्शनसाठी 4 दिवसानंतरची डेट मिळाली आहे. वीर तिच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला. ओके. गीता नाखुशीने म्हणाली. डोंट बी अपसेट. मला तुझा हा नाराज चेहरा पाहावत नाही. प्लीज स्माईल. वीर म्हणाला. त्यावर गीताने त्याला हलकी स्माईल दिली. दॅट्स लाईक अ गुड गर्ल. आणि आता अशीच आनंदी आणि स्माईल करत राहा, म्हणजे कुणालाही तुझ्यावर संशय येणार नाही. वीर म्हणाला. डोंट वरी, कुणालाही काही कळणार नाही. गीता म्हणाली. गुड. चल. वीर तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. मग दोघांनीही एका हॉटेलमध्ये जाऊन लंच केलं आणि त्यानंतर गीता घरी निघून गेली. राठोड ऑफिस. हॅलो, तुला सांगितलेलं काम झालं आहे का? वीर कुणाशी तरी फोनवर बोलत म्हणाला. येस बॉस, पलीकडून एक व्यक्ती म्हणाली. लक्षात ठेव, या सगळ्यात माझं नाव कुठेच येता कामा नये. डॉक्टरला हवे तेवढे पैसे दे आणि पेपर्सवर अशा व्यक्तीचे साईन घे ज्याचा माझ्याशी काहीही संबंध नसेल, समजलं? वीर म्हणाला. येस बॉस, काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित होईल, फोनवरील व्यक्ती म्हणाली आणि फोन कट झाला. वीर खुनशी हसला आणि त्याच्या कामाला लागला. जहागीरदार मॅन्शन. गीता घरी आली आणि झरझर पावले टाकत तिच्या रूममध्ये जात होती. हॅलो, गेलीस काय? आलीस काय? तुझं काय चाललंय गीता? निशा गीताला टोकत म्हणाली. अगं काही नाही, आज बाहेर गरमी खूप आहे, म्हणलं अगोदर शावर घेऊन फ्रेश व्हावं आणि मग तुझ्यासोबत मस्त गप्पा माराव्यात. गीता निशाला म्हणाली.
तुझी तब्येत तरी बरी आहे ना? खूप थकल्यासारखी वाटत आहेस. निशा म्हणाली, माझी तब्येत एकदम ठीक आहे. उन्हाचा त्रास होतोय म्हणून तर म्हणलं शॉवर घेऊन येते. गीता म्हणाली, ओके, मी माझ्या रूममध्ये तुझा वेट करते. निशा म्हणाली, हां जस्ट 10 मिनिट, आलेच. असं म्हणत गीता तिच्या रूममध्ये निघून गेली. देशमुख हाऊस. स्पर्शिका आणि प्रिया तिच्या रूममध्ये बसून त्या बुके पाठवणाऱ्या व्यक्तीबद्दल विचार करत होत्या. वा, काय छान शायरी लाईन्स आहेत या. प्रिया बुकेमधील कार्ड वाचत म्हणाली. हो, पण त्या ठिकाणी नाव नाही. कुणी पाठवल्या असतील त्या? स्पर्शिका म्हणाली. असेल तुझा कोणीतरी मजनू, त्यात काय एवढं? प्रिया हसत म्हणाली. धिस इज नॉट जोक प्रिया. यार कळायला हवं कोण पाठवतोय. स्पर्शिका पुन्हा म्हणाली, आपण एक काम करू, आपण त्या ऑफिसमध्ये जाऊन विचारायचं का? प्रिया म्हणाली, गुड आयडिया, चल. स्पर्शिका लगेच जागेवरून उठली आणि प्रियाच्या हाताला धरून ओढत रूम बाहेर पडली. अगं थांब ना बावळट, माझी बॅग राहिली. प्रिया एका हाताने तिला मागे खेचत म्हणाली, घे लवकर, तोपर्यंत मी वहिनीला सांगते. स्पर्शिका म्हणाली, वहिनी, ए वहिनी. स्पर्शिका आनंदीला आवाज देत खाली आली. अगं इथे आहे मी. आनंदी किचनमधून बाहेर येत म्हणाली, वहिनी, आम्ही जरा बाहेर जाऊन येतोय हां. स्पर्शिका आनंदीला म्हणाली, बाहेर कुठे? आनंदीने विचारलं. ते बुके चॉकलेट कोण पाठवतंय हे त्या शॉप ओनरला विचारायला नको? स्पर्शिका म्हणाली. हां राईट, जपून जा हां, आणि काही कळलं तर मला लगेच फोन कर. आनंदी म्हणाली. तितक्यात प्रिया पण बॅग घेऊन खाली आली. हो बाय, स्पर्शिका म्हणाली आणि प्रियासोबत त्या दोघीही त्या फ्लावर शॉपकडे निघाल्या. ए थांब, हेच ते फ्लावर शॉप त्या बुकेवर याच शॉपचा पत्ता आहे? स्पर्शिका ते कार्डवरचं शॉपचं नाव आणि पत्ता पाहून म्हणाली. अच्छा, नक्की ना? प्रिया स्कूटर उभी करत म्हणाली. हो नक्की, चल आता आज जाऊन विचारूया. स्पर्शिका खाली उतरत म्हणाली. मग प्रियाने गाडी लावली आणि दोघीही मग शॉपच्या आत आल्या आणि इकडे तिकडे बघत होत्या. एक्सक्यूज मी. स्पर्शिका तेथील काउंटरवर उभ्या असलेल्या एका व्यक्तीला मोठ्या अदबीने म्हणाली. येस मॅम, मे आय हेल्प यू? तो व्यक्ती पण खूप अदबीने तिला म्हणाला. मला ना एक विचारायचं होतं. स्पर्शिका म्हणाली. हां विचारा ना. तो व्यक्तीसुद्धा तिला होकार दर्शवत म्हणाला. तुम्ही मला सांगू शकाल का, मिस्टर साहिल देशमुखांच्या घरी काही दिवसांपासून चॉकलेट आणि बुके कोणीतरी नेम लपवून पाठवत आहे. तो व्यक्ती कोण आहे? स्पर्शिकाने सरळ आता मुद्द्याला हात घातला. आय एम सॉरी मॅम, आम्हाला आमच्या कस्टमरची प्रायव्हसी सांभाळावी लागते. त्यांना जर कुणी बुके पाठवला आहे हे सांगायचं नसेल तर आम्ही कुणालाही सांगत नाही. तो व्यक्ती खूप अदबीने स्पर्शिकाला दिलगिरी व्यक्त करत म्हणाला. अहो पण असं कुणाला चोरून बुके पाठवणं हे चुकीचं नाही का? प्रिया त्या व्यक्तीला म्हणाली. येस मॅम, पण आम्ही यामुळे कुणाला नुकसान होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊनच डिलिव्हरी करत असतो. त्यामुळे तुम्हाला काही त्रास झाला का? ते व्यक्ती पुन्हा म्हणाले. नाही, त्यात फक्त शायरी आणि चॉकलेट व्यतिरिक्त अजून काहीच नव्हतं. स्पर्शिका म्हणाली. तेच तर मॅम, तो व्यक्ती पण म्हणाला. ओके, थँक्यू. स्पर्शिका त्याला ग्रीट करत म्हणाली. मग त्यानंतर दोघीही थोड्याशा निराश होऊनच तिथून निघून गेल्या. हॅलो बॉस, त्या व्यक्तीने त्या जाताच लगेच कुणाला तरी फोन केला. येस पीटर, समोरून युवी म्हणाला. बॉस, मी जुलीसाठी फ्लॉवर घ्यायला शॉपवर आलो होतो, तर इथे वहिनीसोबत पण होत्या आणि त्यांच्यासोबत त्यांची मैत्रीण पण होती. पीटर म्हणाला. व्हॉट, तिने तुला ओळखलं का? युवी थोडासा घाबरून म्हणाला. नो बॉस, त्यांनी अजून मला तुमच्यासोबत पाहिलं नाही. त्यांना वाटलं मी शॉपकीपर आहे. त्या त्यांना येणाऱ्या बुके आणि चॉकलेटविषयी चौकशी करत होत्या. पीटरने युवराजला सगळं काही सांगितलं. व्हॉट, मग तिला कळलं का बुके कोण पाठवत आहे? युवी म्हणाला. नो बॉस, मी त्यांना काही कळूच दिलं नाही. पीटर थोडासा खट्ट्याळ हसत म्हणाला. गुड. युवीसुद्धा निश्वास टाकून म्हणाला. पण बॉस, त्यांना कळलं तर काय हरकत आहे? पीटर म्हणाला. योग्य वेळी कळेल पीटर, आता ती वेळ अजून आली नाही. युवी म्हणाला. येस बॉस. पीटरसुद्धा त्यावर हसला. बरं, तिथे सगळ्यांना सांगून ठेव, तिला पाठवलेल्या बुकेबद्दल अजून कुणी चौकशी केली तर कुणालाही काहीही सांगायचं नाही. यासाठी त्यांना जादा पैसे दे. युवी म्हणाला. येस बॉस, डोंट वरी. पीटर म्हणाला आणि त्याने फोन कट केला. जहागीरदार मॅन्शन.
बोल, गीता निशाच्या रूममध्ये येत म्हणाली. काय बोल, माझी सुट्टी संपत आली आणि यावेळी मी नवरोबासोबत कुठेच फिरले नाही. निशा नाक मुरडत म्हणाली. ओ, तर यामुळे मूड खराब आहे मॅडमचा. गीता हसत म्हणाली. हो, आणि काल तुझ्यामुळे सगळा प्लॅन फिसकला. निशा नाक मुरडत पुन्हा म्हणाली. आय एम सॉरी. तुझा आज प्लॅन बनव. गीता डोळे मुचकत म्हणाली. तो कसा? नवरोबाला तर कामाशिवाय काहीच दिसत नाही. निशा म्हणाली. मी तुमच्यासाठी ना छान डिनर डेट प्लॅन करते, मग तर झालं. गीता निशाचा गाल ओढत म्हणाली. खरंच? निशा म्हणाली. हो, फक्त तू आणि भाई. मी नाही येणार तुमच्यासोबत. गीता हसत म्हणाली. ओ थँक्स गीता, पण तो सडू माझ्यासोबत येईल का? निशा म्हणाली. त्याला सांगायचं नाही की डिनरला फक्त तूच येते ते. त्याला आपण डायरेक्ट प्लेसवर बोलू, जिथे तू त्याच्या अगोदर जा. गीता म्हणाली. गुड आयडिया. लव यू डार्लिंग. गीता निशा मिठी मारत म्हणाली. बस बस, मला सांग तू कधी निघणार आहेस? गीता म्हणाली. परवाचं तिकीट बुक केलं आहे. आता 6 महिन्यांनी परत येईल, ते कायमचीच. निशा म्हणाली. युवराज ऑफिसची कामं संपवून घरी आला. घरात गीता, निशा, आत्या कोणीही नव्हतं. आत्या, गीता युवी सोफ्यावर बसून म्हणाला. भैयासाहेब सगळे डिनरसाठी बाहेर गेलेत. एक नोकर त्याच्यासाठी पाणी घेऊन आला आणि त्याला सांगितलं. अच्छा, पण मला का सांगितलं नाही? असं म्हणत युवीने टाय लूज केला आणि पाणी पिलं. तितक्यात त्याच्या मोबाईलवर गीताचा मेसेज आला. हॅलो भाई, आम्ही कुणीही घरी नाही. सगळे डिनरसाठी सितारा हॉटेलमध्ये आलो आहोत. तूही पटकन तयार होऊन ये. निशा परवा जाणार आहे, त्यासाठी माझ्याकडून ट्रीट. बाय, कम फास्ट, वी आर वेटिंग. युवीने नाहीमध्ये मान हलवली आणि लगेच तयार होण्यासाठी त्याच्या रूममध्ये निघून गेला. हॉटेल सितारा. हॉटेलच्या प्रायव्हेट एरियामध्ये गीताने युवी आणि निशासाठी डिनर डेट प्लॅन केली होती. निशा मुद्दाम सेक्सी आणि बोल्ड ड्रेस घालून तिथे त्याची वाट पाहत थांबली होती. युवराज काही वेळातच तिथे पोहोचला. त्याला येताना पाहून निशा गालात हसत बाजूला जाऊन लपली. युवराज बुक केलेल्या टेबलजवळ आला. तिथे कोणीच नव्हतं. त्याने आजूबाजूला पाहिलं. गीता, आत्या, त्याने आवाज दिला. तोच निशाने मागून येऊन त्याला गच्च मिठी मारली. त्यामुळे युवी एकदम दचकला. व्हॉट द हेल, युवराज पलटत म्हणाला. आय लव्ह यू नवरोबा. निशा खुदकन हसत म्हणाली आणि त्याला परत समोरून मिठी मारली. निशा, हे काय आहे? असं कुणी अचानक येतं का? युवी तिला स्वतःपासून बाजूला करत म्हणाला. सॉरी. निशा कान पकडत म्हणाली. बाकीचे कुठे आहेत? युवी म्हणाला. बाकीचे कशाला हवेत? आज फक्त तू आणि मी. निशा एकदम सडेक्टिव्ह व्हॉईसमध्ये त्याच्या कानात पुटपुटली. म्हणजे? युवी गोंधळून म्हणाला. म्हणजे ही डिनर डेट फक्त आपल्या दोघांसाठी आहे. इथे आपल्याला कुणीही डिस्टर्ब करणार नाही. सी, मी आजूबाजूचे सगळे टेबल पण बुक केले आहेत. निशा त्याच्या चेहऱ्यावरून तिच्या हाताचं एक बोट फिरवत म्हणाली. काय? युवीने आजूबाजूला पाहिलं तर खरंच तिथे कुणीही दुसरे लोक नव्हते. सगळे टेबल खाली होते. येस, नाऊ कम, असं म्हणत निशा त्याला हाताला धरून ओढत एका टेबलवर घेऊन गेली. ती त्याच्या बाजूला चेअर ओढून अगदी चिटकून बसली. निशा, तिथे एवढी जागा आहे ना, तिथे बस. युवी तिच्या वागण्याला वैतागत म्हणाला. मी तिथं बसले तर तुला नेत्रसुख कसं मिळेल नवरोबा? निशा डोळे मिचकावत म्हणाली आणि ती तिच्या मांडीवर मांडी टाकून बसली, ज्यामुळे तिच्या शॉर्ट वन पीसमधून तिची मांडी जबरदस्त सेक्सी दिसत होती. पण त्यामुळे युवीला अजिबात काही फरक पडत नव्हता. वेटरने त्यांना अगोदर स्टार्टर दिलं आणि ड्रिंक आणून सर्व्ह केलं. निशाने त्याला लगेच जायला सांगून बोलवल्याशिवाय यायचं नाही असं सांगितलं. युवराज मनात नसतानाही गप्प बसून स्टार्टर खात होता आणि दुसऱ्या हाताने फोन चाळत होता. त्याने रघुला त्याचं लोकेशन पाठवून त्याखाली कम फास्ट असा मेसेज टाईप करून पाठवला होता. नवरोबा, काय तो सारखं फोनमध्ये डोकं खुपसून बसला आहेस? असं म्हणत निशाने त्याच्या हातातून फोन अक्षरशः ओढून घेतला. निशा, माझा फोन दे, युवी शांतपणे म्हणाला. अजिबात नाही. मी एवढी हॉट गर्ल तुझ्या समोर असताना तुझं लक्ष फोनमध्ये जातच कसं? निशा म्हणाली. सो मेनी टाइम्स आय टोल्ड यू दॅट आय एम नॉट इंटरेस्टेड इन यू. देन व्हाय यू ट्राईंग टू फोर्स मी? युवी शांतपणे पण धारदार शब्दात म्हणाला. नवरोबा, मी परवा वापस अमेरिकेत जात आहे. त्यानंतर मी डायरेक्ट 6 महिन्यांनी येईन. मग तू मला एक रात्र नाही देऊ शकत? याच गोड आठवणी आठवून मी तिथे तुला सोडून राहत असते. निशा नाराज होत म्हणाली. त्यावर युवराजने एक सुस्कारा सोडला. हे बघ निशा, आपण फक्त मित्र आहोत. त्या पलीकडे आपल्यात कधीच काही होणार नाही. यू आर नॉट माय टाईप.
यू आर नाईस गर्ल. डॉक्टर आहेस, तुला तुझ्याच फील्डमधला एखादा चांगला मुलगा मिळेल. माझ्यासाठी वेळ वाया घालू नको. युवी तिला समजावत म्हणाला. मला दुसरं कोणी नाही, फक्त तू हवा आहेस. मित्र तर मित्र, प्रेम व्हायला असा कितीसा वेळ लागतोय. मी जेव्हा परत येईन ना, तेव्हा तुला माझ्या प्रेमात पाडूनच दम घेईन. निशा डोळे मिचकावत म्हणाली. युवराजने हिचं काहीच होऊ शकत नाही या आविर्भावात मान डोलावली. तितक्यात सॉफ्ट रोमॅन्टिक म्युझिक सुरू झालं. डान्स? निशा युवीसमोर हात करून म्हणाली. नो. युवी लगेच म्हणाला. प्लीज, मी परवा जात आहे, तर त्यासाठी काही रोमॅन्टिक आठवणी प्लीज. निशा क्यूट फेस करून म्हणाली आणि युवराज तिला जास्त नाही म्हणून हर्ट करू शकत नव्हता, म्हणून तो डान्स करायला तयार झाला. डान्स करताना निशा युवीला सेड्यूस करण्याचा आणि त्याच्या जवळ जाण्याचा एकही चान्स सोडत नव्हती. युवराज तिच्या वागण्याला वैतागला होता. तेच समोरून रघु आणि पीटर तिथे येताना त्याला दिसले. रघु, पीटर, युवी भोळेपणाने त्यांना हाक मारत म्हणाला. निशाने त्यांना पाहून नाक मुरडलं. भैयासाहेब, तुम्ही इथे? रघु मुद्दाम म्हणाला. हो, मी आणि निशा डिनरसाठी आलो होतो. तुम्ही इथे काय करताय? युवी म्हणाला. आज पीटरचा वाढदिवस आहे, तर आम्ही त्यासाठीच इथे जेवायला आलोय. रघु म्हणाला. तुम्हाला सुद्धा हेच हॉटेल भेटलं होतं का? निशा ओठातल्या ओठात पुटपुटली. व्हॉट? मॅम, तुम्ही काही म्हणालात का? पीटर म्हणाला. नथिंग. हॅपी बर्थडे. निशा पीटरला म्हणाली. थँक्स मॅडम. पीटर म्हणाला. हॅपी बर्थडे पीटर. युवी पीटरला मिठी मारून म्हणाला. थँक्स. ऐनवेळी येऊन माझी इज्जत वाचवली. युवी पीटरच्या कानात हळूच म्हणाला. ऑलवेज वेलकम बॉस. पीटर म्हणाला. रघु ते ऐकून गालात हसत होता. एनिवे, एन्जॉय युअरसेल्फ. आम्ही आमचं एन्जॉय करतो. निशा म्हणाली. येस मॅम. बॉस, एक रिक्वेस्ट होती. तुम्ही आमच्यासोबत जॉईन झालात तर मला खूप आनंद होईल. पीटर म्हणाला. रघुने त्याला सगळ्या गोष्टी नीट सांगून तिथेच आणलं होतं. येस, ऑफकोर्स. युवी पटकन म्हणाला. व्हॉट येस? ही फक्त आपली डेट आहे. निशा युवीला रोखून पाहत म्हणाली. निशा, आज पीटरचा बर्थडे आहे. त्याला नाराज करून कसं चालेल? आणि आपण मिळून डिनर करूया ना, त्यालाही बरं वाटेल अगं. आणि आपणही डेट एन्जॉय करू. युवी म्हणाला. त्यावर निशा भयंकर चिडली, पण तिला आता तिचा मूड खराब करायचा नव्हता, म्हणून ती नाईलाजाने त्यांच्यासोबत डिनर करायला तयार झाली. डिनर करताना मध्येच रघुने तब्येत खराब होण्याचं नाटक केलं. युवी त्याला घरी सोडण्याच्या निमित्ताने त्याला घेऊन निघून गेला आणि मग पीटरने निशाला घरी सोडलं. निशाच्या सगळ्या मनसुब्यावर रघुने आणि पीटरने मिळून पाणी फेरलं, म्हणून तिला त्यांचा खूपच राग येत होता. 2 दिवसांनी निशा अमेरिकेत निघून गेली आणि युवीने सुटकेचा निश्वास टाकला. टू बी कंटिन्यूड. श्रोतेहो, आजचा भाग जरा मोठा आहे. इथून स्टोरीमध्ये आता एक नवीन वळण येणार आहे. ते वाचण्यासाठी स्टोरी पुढे वाचत राहा. चला तर मग भेटूया आपल्या पुढील भागात. तोपर्यंत धन्यवाद.